हाय फ्रेंड्स, मी आहे कांचन. पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. मी आज तुमच्यासोबत खूपच सुंदर ब्लाउज डिझाईन शेअर करणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. जर तुम्ही आपल्या चॅनेलवर नवीन आला असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर ब्लाउजचा बॅक पार्ट आपण इथं कट करून घेतलेला आहे डिझाईन बनवण्यासाठी. उंची आपण इथं 14 घेतलेली आहे, रुंदी टोटल 10 घेतलेला आहे, शोल्डर आपण इथं 7 घेतलेला आहे. त्यानंतर आपण इथं गळ्याची रुंदी जे आहे आपण इथं 3.5 घेणार आहोत. 3.5 इंचावर मार्किंग करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला इथे 4 इंचावर एक मार्किंग करून अशा प्रकारे आपल्याला इथं एक बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. त्यानंतर टोटल गळ्याची उंची जी आपण इथं 10 इंच घेतलेली आहे. तर अशा प्रकारे आपल्याला मार्किंग करून एक बॉक्स तयार करून घ्यायचा आहे खालच्या साईडला पण. त्यानंतर आपण इथं गळ्याचा आकार देऊन घेऊया. गळ्याचा आकार कसा दिलेला आहे अगदी सावकाशपणे बघा. तर बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये बोट नेक मध्ये आपल्याला इथं डिझाईन बनवायचं आहे. तर अशा प्रकारे आपण इथं आकार देणार आहोत गळ्याचा. हा स्टेप अगदी सावकाशपणे बघा, म्हणजे आपल्याला समजेल की गळ्याचा आकार कसा दिलेला आहे. बऱ्याच वेळेस आपल्याला इथं खूप कन्फ्यूज होतो. तर बघू शकता अशा प्रकारे गळ्याचा आपण आकार जे आहे दिलेला आहे. त्यानंतर अस्तरवरती जो गळा आहे आपण इथं कट करून घेऊया. व्हिडिओ अगदी सावकाश स्टेप बाय स्टेप बघा, म्हणजे तुम्हाला समजेल की याची कटिंग आणि स्टिचिंग कशी आहे. तर अशा प्रकारे गळा जो आपण इथं अस्तरवरती कट करून घेतलेला आहे. त्यानंतर आपल्याला इथं ब्लाऊज पीस जे ओपन करून घ्यायचं आहे त्यावरती अस्तर जे अगदी व्यवस्थित सेट करून घेऊया. साईडला पिन वगैरे लावून घेऊया. जेव्हा टीप वगैरे टाकतो अस्तर आणि ब्लाऊज पीस इकडे तिकडे होणार नाही किंवा आपला कपडा गोळा होणार नाही, त्यासाठी आपल्याला इथं साईडला पिन लावून घ्यायचा आहे. व्हिडिओ अगदी सावकाशपणे बघा. त्यानंतर आपण इथं पूर्ण गळ्याला टीप मारून घेऊया. अगदी फिनिशिंगनं पूर्ण गळ्याला टीप मारून घ्यायचा. आपल्या गळ्याचा जो शेप आहे बिघडला नाही पाहिजे. जसं अस्तरवरती आपण गळा कट केलेला तशाच प्रकारे आपल्याला इथं पूर्ण गळ्याला टीप मारून घ्यायचा आहे. तुम्ही जर आपल्या चॅनेलवर नवीन आला असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. येणारे नवनवीन ब्लाउज डिझाईनचे व्हिडिओ तुम्हाला बघायला आणि शिकायला भेटतील अगदी सोप्या पद्धतीने. व्हिडिओ अगदी स्टेप बाय स्टेप सावकाशपणे बघा, म्हणजे तुम्हाला समजेल की डिझाईन कसं बनवलेलं आहे. तर टीप आपण मारून घेतलेले आहे. त्यानंतर आपण इथं गळा जे कट करून घेऊया. बऱ्याच बायकांना नवीन आणि काहीतरी युनिक डिझाईन बनवायचं, तर डिझाईन कसं बनवायचं त्यांना सुचत नाही. तर हा व्हिडिओ बघून असा डिझाईन एकदा नक्की ट्राय करा. दिसायला जर डिझाईन अवघड वाटत असेल तर बनवण्याची ही पद्धत खूप सोपी आहे. तुम्ही पण असा डिझाईन एकदा नक्की ट्राय करा. त्यानंतर गळ्याच्या साईडला आपण इथं छोटे छोटे कट मारून घेऊया, म्हणजे आपला गळा जो अगदी व्यवस्थित पलटता येतो आपल्याला. त्यानंतर आपण इथं गळा जे पलटून घेऊया. अस्तर आपल्याला इथं बॅक साईडला घालायचं आहे. त्यानंतर जे टोक आहे आपल्याला इथं अगदी व्यवस्थित बाहेर काढून घ्यायचं आहे. तर आपण अशा प्रकारे जे टोक आहे आपल्याला इथं बाहेर काढून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण इथं वरच्या साईडला फिनिशिंगनं दाब टीप मारून घेऊया. पूर्ण गळ्याला दाब टीप आपल्याला अशी मारायची की जेणेकरून जो अस्तरचा खालचा कपडा वरती न दिसला पाहिजे. अगदी फिनिशिंगनं पूर्ण गळ्याला आपण इथं दाब टीप मारून घेऊया. माझी शिकवण्याची पद्धत तुम्हाला कशी वाटते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. जर तुम्ही आपल्या चॅनेलवर नवीन आला असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. तर बघू शकता अशा प्रकारे पूर्ण गळ्याला आपण इथं दाब टीप मारून घेतलेला आहे. त्यानंतर आपण इथं ब्लाऊजच्या साईडला टीप मारून घ्यायचा आहे. जेव्हा ब्लाऊज वगैरे शिवायला घेतो अस्तर आणि कापड इकडे तिकडे होणार नाही किंवा गोळा होणार नाही आपला कापड, त्यासाठी आपण इथं साईडला पूर्ण टीप मारून घ्यायचा आहे. व्हिडिओ अगदी सावकाशपणे बघा, म्हणजे तुम्हाला समजेल की डिझाईन कसं बनवलेलं आहे. त्यानंतर साईडचा जो एक्स्ट्रा कपडा आहे शिलाईच्या बाहेरचा आपण इथं कट करून घेऊया. तर खालच्या साईडला आपल्याला इथं टक्स मारून घ्यायचा आहे. खालच्या साईडला अर्धा इंच आणि वरच्या साईडला 4 इंच अशा प्रकारे आपल्याला इथं दोन्ही साईडला
टिप मारून घ्यायचा आहे. बघू शकता अशा प्रकारे मार्किंग करून आपण इथं दोन्ही साईडला टक्स मारून घेत आहोत. त्यानंतर आपण इथं खालच्या साईडला कमरपट्टी लावून घ्यायचा आहे. 1.5 इंचाची आपण इथं पट्टी कट करून घेतलेल्या अशा पद्धतीने खालच्या साईडला ठेवून आपल्याला इथं टिप मारून घ्यायचा आहे. व्हिडिओ अगदी सावकाशपणे बघा म्हणजे तुम्हाला समजेल की डिझाईन कसं बनवलेलं आहे. त्यानंतर कमरपट्टीला आपण ओपन करून वरच्या साईडला दाब टिप मारून घ्यायचं आपल्याला. तर दाब टिप आपण मारून घेतलेलं आहे. कमरपट्टीला आतल्या साईडला फोल्ड करून आपण इथं वरच्या साईडला टिप मारून घ्यायचं आहे. तर खालच्या साईडला आपण इथं फिनिशिंगनं कमरपट्टी जे आहे लावून घेतलेलं आहे. तर अशा प्रकारे आपण इथं फिनिशिंगनं गळा जे आहे तयार करून घेतलेला आहे. त्यानंतर ह्याच्यावरती सुंदर असं आपण इथं डिझाईन बनवायला घेऊया. अगोदर आपल्याला इथं फ्लावर बनवायचा आहे. फ्लावर बनवण्यासाठी चौकोनी कपडा कट करून घेतलेला आहे 3 इंचाचा. बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये. त्यानंतर सुई आपल्याला घ्यायचं आहे. एक कापडाच्या एका कोपऱ्याला अशा प्रकारे आपल्याला ठेवून इथं कापड सुईमध्ये गुंडाळून घ्यायचं आहे. फ्लावरचा स्टेप अगदी सावकाशपणे बघा म्हणजे समजेल की फ्लावर कसं बनवलेलं आहे. तर अशा प्रकारे कापड जे गुंडाळून घेतलेलं आहे त्यानंतर सुई बाहेरच्या साईडला काढून घेऊया. त्यानंतर साईडचा जो एक्स्ट्रा कपडा आपल्याला अशा प्रकारे प्लेट्स टाकून याच्यावरती टिप मारून घ्यायचा आहे. फ्लावरचा स्टेप अगदी सावकाशपणे बघा म्हणजे तुम्हाला समजेल की फ्लावर कसं बनवलेलं आहे. तर कापड जे आहे सुईमध्ये आपण इथं रोल करून अशा पद्धतीने एक्स्ट्रा कापड गुंडाळून घ्यायचं आहे. त्यानंतर वरच्या साईडला टिप मारून घ्यायचं आहे. फ्लावर लावण्याने आपला जो गळा आहे अजून उठून दिसतो. तर तुम्ही पण असा फ्लावर एकदा नक्की ट्राय करा. जर तुम्ही आपल्या चॅनेलवर नवीन आला असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. येणारे नवनवीन ब्लाऊज डिझाईनचे व्हिडिओ तुम्हाला बघायला आणि शिकायला भेटतील अगदी सोप्या पद्धतीने. तर अशा प्रकारे इथं फ्लावरचे पूर्ण पाकळ्या जे आपण इथं तयार करून घेतलेल्या आहेत. त्यानंतर आपल्याला इथं सुई दोऱ्या घ्यायचा. सुई दोऱ्यामध्ये एक एक करून आपण इथं पाकळ्या जे आहेत इथं घालून घेऊया. व्हिडिओ अगदी सावकाशपणे बघा म्हणजे तुम्हाला समजेल की डिझाईन कसं बनवलेलं आहे. तर अशा प्रकारे एक एक करून आपण इथं सुई दोऱ्यामध्ये घालून फ्लावरचा आकार द्यायचा आहे आपल्याला. फ्लावरचा स्टेप अगदी सावकाशपणे बघा. तर बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये अशा प्रकारे आपण इथं सुई दोऱ्यामध्ये सगळ्या ज्या पाकळ्या आहेत तिथं गाठलेलं आहे. त्यानंतर अगदी व्यवस्थित 2-3 वेळा आपल्याला इथं गाठ मारून घ्यायचा आहे गोलाकारचा शेप देऊन. तर अशा प्रकारे फ्लावर आपण लावून घेतलेला आहे. त्यानंतर वरच्या साईडला एक बटन लावून घेऊया म्हणजे आपला फ्लावर जे अजून उठून दिसेल. त्यानंतर आपण इथं पट्टी कट करून घेतलेली आहे 3 इंचाची. ह्याला डबल फोल्ड करून आपल्याला उलट्या साईडनं टिप मारून घ्यायचं आहे. म्हणजे आपल्याला इथे फ्रिल्स तयार करून घ्यायचा आहे. उलट्या साईडनं आपण इथं टिप मारून घेणार आहोत. व्हिडिओ अगदी सावकाशपणे बघा. बऱ्याच असं आपल्याला खूप कन्फ्यूज होतो. डिझाईन कसं बनवलं आहे आपल्याला समजत नाही आहे. त्यानंतर पट्टीला आपण इथं ओपन करून घेऊया. तर अशा प्रकारे पट्टीला जे ओपन करून घेतलेलं आहे त्यानंतर आपण इथं पट्टीवरती प्लेट्स टाकून इथं टिप मारून घ्यायचं आहे. बघू शकता अगदी एकसारखे आपल्याला इथं पूर्ण पट्टीवरती प्लेट्स मारून घ्यायचे आहेत. म्हणजे आपल्याला इथं फ्रिल्स तयार करून घ्यायचं आहे गळ्याला लावण्यासाठी. व्हिडिओ अगदी सावकाशपणे बघा. जर तुम्ही नवीन शिकत असाल तर हा व्हिडिओ बघून असा डिझाईन तुम्हाला पटकन इझी बनवता येईल. बोटनेक हा डिझाईन खूप आता ट्रेंडिंग चाललेला आहे. तर तुम्ही पण असा डिझाईन एकदा नक्की ट्राय करा जर तुम्हाला ब्लाऊज शिवून घ्यायचा असेल तर. तर बघू शकता अशा पद्धतीने आपण इथं फ्रिल्स जे तयार करून घेतलेला आहे. त्यानंतर पूर्ण गळ्याला आपण इथं लावून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे गळ्याच्या साईडला आपण ठेवून इथं पूर्ण फ्रिल्स जे आहे गळ्याला लावून घेत आहोत. तुम्ही जर आपल्या चॅनेलवर नवीन आला असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. येणारे नवनवीन ब्लाऊज डिझाईनचे व्हिडिओ तुम्हाला बघायला आणि शिकायला भेटतील अगदी सोप्या पद्धतीने. आणि नेक्स्ट व्हिडिओ कोणचा बनवू ते पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ पूर्ण बघत चला आणि ट्राय पण करत चला तुम्ही. तर बघू शकता फिनिशिंगनं आपण इथं फ्रिल्स जे गळ्याला लावून घेतलेला आहे. त्यानंतर गळ्याला अजून सुंदर बनवण्यासाठी आपण इथं गळ्यावरती लेस लावून घेऊया. लेस अगदी गळ्याच्या जवळ लावून घ्यायचा आहे. आपल्या गळ्याचा जो फिनिशिंग आहे बिघडला नाही पाहिजे.
तर गळ्याला आपण लेस लावून घेतलेला आहे. त्यानंतर लेसवरती परत एकदा आपल्याला इथं डबल टिप मारून घ्यायचा आहे, म्हणजे आपला लेस जो अगदी व्यवस्थित सेट होतो. व्हिडिओ अगदी सावकाशपणे बघून असा डिझाईन तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा. तुमच्या साडीला आणि तुमच्या ब्लाऊजला नवीन लुक देईल हा डिझाईन. बोटनेकचा सध्या हा डिझाईन खूप ट्रेंडिंगमध्ये चाललेला आहे मार्केटमध्ये. त्यानंतर आपल्याला इथं सुई दोऱ्याने जे दोन्ही टोक आहेत आपल्याला इथं जोडून घ्यायचे आहेत. बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये. अगदी व्यवस्थित आपण इथं जोडून घेऊया. 2-3 वेळा आपल्याला इथं गाठ मारून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला इथं वरच्या साईडला फ्लावर जे लावून घेऊया. बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये 2-3 वेळा आपल्याला अगदी व्यवस्थित इथं बसला पाहिजे फ्लावर, तसं आपल्याला इथं गाठ मारून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे फ्लावर आपण लावलेला आहे. फ्लावरवरती एक बटन लावून घेऊया, म्हणजे आपल्या गळ्याचा जो लुक आहे अजून उठून दिसतो. बघू शकता कमी वेळेत आणि खूप सुंदर असा आपला डिझाईन इथं तयार झालेला आहे. दिसायला जर तुम्हाला हार्ड वाटत असेल तर बनवायला हा डिझाईन खूप सोपा आहे. हा व्हिडिओ स्टेप बाय स्टेप बघून असा डिझाईन तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा. किंवा तुम्ही टेलर असाल तर अशा ब्लाऊज डिझाईनची आयडिया तुमच्या कस्टमरला द्या, नक्कीच आवडेल. बघू शकता फ्लावर लावल्याने आपला गळ्याचा जो लुक आहे अजून उठून दिसतो. तुम्हाला जर फ्लावर बनवता येत नसेल तर हा व्हिडिओ अगदी स्टेप बाय स्टेप बघा, म्हणजे तुम्हाला समजेल की फ्लावर कसं बनवलेलं आहे. डिझाईन कसं वाटलेलं आहे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा.